दादांनी मला सकारात्मक सांगितलं आणि सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल, तुमच्या वैष्णवीला न्याय मिळेल. मागणी करायचं काही नाही, जे होईल ते म्हणले कोर्ट जो निकाल देईल तो न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. दादांनी जो शब्द दिला ते म्हणले की मी त्या शब्दाला वचनबद्ध आहे. नाही, दादांनी आश्वासन दिलं की दादांनी मला सकारात्मक सांगितलं आणि सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल, तुमच्या वैष्णवीला न्याय मिळेल. समाधानकारक चर्चा झाली तुमची अजित पवारांबरोबर, तुम्ही काय काय मागणी केली आणि त्याच्यावर अजित पवार मागणी करायचं काही नाही, जे होईल ते म्हणले कोर्ट जो निकाल देईल तो न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. दादांनी जो शब्द दिला ते म्हणले की मी त्या शब्दाला वचनबद्ध आहे. तुम्ही काय मागणी केली की फास्ट ट्रॅक कोर्टात हे वकील द्या काय? नाही, वकिलाच्या बाबतीत काय तसं काय झालं नाही. ते म्हणले की होईल. सकाळपासून जे नेते भेटायला आले त्यांना तुम्ही हाणमार झालेले फोटो दाखवले, भीती काय घडली होती ते सांगितलं. दादांना हे सगळं तुम्ही सांगितलं? हो, सांगितलं. नेमकं काय काय दादांची तुमची चर्चा झाली? नाही, सकारात्मक चर्चा झाली आणि त्याबाबत त्यांच्या यांना समाधानी माझ्या वैष्णवीला न्याय मिळून देईल याची त्यांनी ग्वाही दिली. सकाळी तुम्ही म्हणलं होतं की आमच्या जीवाला धोका आहे कारण त्यांच्याकडे शस्त्र परवाना आहे हगवण्यांकडे, तर त्याबाबत दादांशी बोलणं झालं का तुमचं की आमच्या जीवाला धोका आहे बाबा, संरक्षण मिळावं किंवा त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा? हा, तसं झालेलं आहे. ते म्हणलं की मी त्या गोष्टीची पोलीस प्रशासन दादांना तुम्ही सांगितलं की पोलिसांनी दिरंगाई केली किंवा नाही, बाकीचं काही चर्चा झाली. दादा आले, मी दादांचा आभारी. दादा म्हणतात खूप चांगलं सहकार्य केलं. तुम्हाला वाटतं या क्षणी आणि याच्या पूर्वी पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि चांगला तपास केला? हो, सहकार्य केलं, चांगला तपास केला. ठीक. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.